नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 326 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 326 हे अत्यंत महत्त्वाचं आणि गंभीर कलम आहे. हे कलम लोकसेवकाच्या म्हणजे पब्लिक सर्वंटच्या कायदेशीर कर्तव्यात अडथळा आणण्यासाठी केलेल्या गुन्हेगारी बळाच्या वापराशी संबंधित आहे. या कलमाचं सविस्तर विश्लेषण करून पाहूया. याची व्याख्या. कलमाचं नाव काय आहे? लोकसेवकाला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे. काय म्हटलेलं आहे? लोकसेवकाला त्याच्या कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी त्याच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे. काय म्हटलेलं आहे? assault or criminal force to deter public servant from discharge of his duty. या कलमाची डेफिनेशन व्याख्या पाहूया. जो कोणी कोणत्याही लोकसेवकावर म्हणजेच पब्लिक सर्वंटवर तो आपले कर्तव्य म्हणजे तो पब्लिक सर्वंट म्हणजे तो लोकसेवक आपले कर्तव्य बजावत असताना किंवा त्याला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी किंवा धाक देण्यासाठी हल्ला करेल किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करेल त्या व्यक्तीला शिक्षा दिली जाईल. आता हे मुख्य कलम काय? मुख्य कलम आणि उपघटक समजून घेऊया कलमाचे. या कलमाचे उल्लंघन होण्यासाठी खालील घटक आवश्यक आहेत. या कलमाचे उल्लंघन होण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत. ज्या व्यक्तीवर हल्ला झाला आहे तो लोकसेवक म्हणजेच पब्लिक सर्वंट असणे गरजेचे आहे. दुसरा आहे लोकसेवक त्याचे अधिकृत कर्तव्य बजावत असावा. तिसरा आहे हल्ल्याचा उद्देश त्याला कर्तव्यापासून रोखणे किंवा त्याने केलेल्या कायदेशीर कामाचा बदला घेणे हा असावा. तर हे 3 प्रमुख घटक आवश्यक आहे या कलमाचं उल्लंघन होण्यासाठी. आता या कलमाचे सोप्या शब्दात स्पष्टीकरण समजून घेऊया. जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी उदाहरणार्थ पोलीस, महसूल अधिकारी, डॉक्टर, महानगरपालिका कर्मचारी इत्यादी ते त्यांचे सरकारी काम करत असतो. जेव्हा एखादी सरकारी कर्मचारी त्याचे सरकारी काम करत असतो तेव्हा जर कोणी त्याच्याशी झटापट केली, त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला किंवा बळाचा वापर करून काम थांबवले तर तो या कलमांतर्गत गुन्हा ठरतो. हे कलम सरकारी कामात होणारी दादागिरी रोखण्यासाठी आहे. उदाहरणे पाहूया. पोलीस कारवाई. एक पोलीस अधिकारी आरोपीला पकडण्यासाठी जातो आणि आरोपी किंवा त्याचे मित्र पोलिसाची कॉलर धरतात आणि त्याला धक्काबुक्की करतात. हा या कलमांतर्गत गुन्हा आहे. पुढचा आहे अतिक्रमण मोहीम. महापालिकेचे कर्मचारी अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेले असता लोकांनी त्यांना धक्काबुक्की करून यंत्रसामग्री रोखणे हे पण ह्या कलमांतर्गत अन्वय एक गुन्हा ठरेल. ट्रॅफिक पोलीस. सिग्नल तोडल्याबद्दल पावती फाडणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाचा हात मुरगळणे किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करणे हा देखील ह्या कलमांतर्गत गुन्हा ठरतो. लॅटिन मॅक्झिम कोणती या कलमांना संबंधित? हे कलम सॅलिस पॉप्युली इस्ट सुप्रिमा लेक्स. काय म्हटलेलं आहे? सॅलिस पॉप्युलिस इस्ट सुप्रिमा लेक्स. याचा अर्थ काय? लोकांचे कल्याण हा सर्वोच्च कायदा आहे. या तत्वावर हे लॅटिन मॅक्झिम आधारित आहे. कारण लोकसेवक जनतेच्या कल्याणासाठी काम करत असतात आणि त्यांच्या कामात अडथळा येणे म्हणजे पर्यायाने जनतेच्या कल्याणात अडथळा येणे होय. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे काम निर्भयपणे करता यावे यासाठी हे कलम आलेले आहे, अस्तित्वात आलेलं आहे. जर सरकारी कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांकडून होणाऱ्या शारीरिक हल्ल्यापासून संरक्षण मिळाले नाही तर प्रशासकीय व्यवस्था कोलमडून पडेल. कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ टिकवण्यासाठी हे संरक्षण आवश्यक आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? प्रशासकीय स्थैर्य. सरकारी कामात होणारी ढवळाढवळ आणि हिंसेला पायबंद घालणे. लोकसेवकांचे मनोबळ. ड्युटीवर असताना कर्मचाऱ्यांना सुरक्षित वाटावे हे सुनिश्चित करणे. सार्वजनिक शिस्त. नागरिकांना हे जाणीव करून देणे की सरकारी कामात अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा आहे. कलमाचं उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? गुन्ह्याचे स्वरूप कसं आहे? हा दखलपात्र आहे, कॉग्निझेबल आहे आणि अजामीनपात्र नॉन बेलेबल गुन्हा आहे. शिक्षा 2 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही. उपाय काय? अशा परिस्थितीत पीडित लोकसेवकांनी तात्काळ आपल्या वरिष्ठांना कळवून FIR नोंदवणे आवश्यक आहे. आता न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय समजून घेऊया. चंद्रिका प्रसाद विरुद्ध बिहार राज्य या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले की हल्ला केवळ शारीरिक नसावा तर लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी केलेला कोणताही बळाचा वापर या कलमात येतो. प्रश्न काय होता?
जर लोकसेवक त्याच्या कामाच्या वेळेशिवाय ऑफ ड्युटी असताना त्याच्यावर वैयक्तिक कारणावर हल्ला झाला तर कलम 326 लागू होईल का? तर निर्णय देण्यात आला नाही. हे कलम तेव्हाच लागू होते जेव्हा हल्ला अधिकृत कर्तव्याच्या म्हणजे ऑफिशियल ड्युटीमध्ये असताना संदर्भात असतो, त्याच वेळी हे कलम लागू होते. आता या कलमासंबंधित असलेल्या संबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. BNS कलम 121 लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखण्यासाठी गंभीर दुखापत करणे यात अधिक कडक शिक्षा आहे. BNS कलम 121 आपण पाहिलं, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखण्यासाठी गंभीर दुखापत करणे यात अधिक कडक शिक्षा आहेत. BNS कलम 221 लोकसेवकाच्या कामात अडथळा आणणे म्हणजे ॲझॉल्ट नसेल तर, हे 2 कलमे ह्या कलमासंबंधित आहेत. कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर कलम 326 हे सरकारी कामाला संरक्षण देते, परंतु काही वेळा त्याचा गैरवापर होण्याची भीती असते. नागरिक शांततापूर्वक मार्गाने निषेध करत असतानाही अनेकदा त्यांच्यावर हे कलम लावले जाते. त्यामुळे हल्ला किंवा गुन्हेगारी बळ खरोखर वापरले होते का याची पडताळणी होणे आवश्यक आहे. निष्कर्ष काय? भारतीय न्याय संहिता कलम 326 हे प्रशासनाचा कणा असलेल्या लोकसेवकांसाठी एक सुरक्षा कवच आहे. हे कलम सुनिश्चित करते की कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कोणत्याही शारीरिक दबावाशिवाय कार्य करू शकेल. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 326 कलम 326च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायद्याविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रियजनांना, मित्रांना पाठवा, जेणेकरून त्यांचंही कायद्याविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.